9 सप्टेंबर 2025 ही जर तारीख आपण पाहिली तर त्यामध्ये दिवस 9, महिना 9 सप्टेंबर आणि वर्ष 2025. 2025 या अंकाची टोटल 9 आणि या तीनही अंकांची जर आपण पुन्हा टोटल घेतली एक अंकी तर ती येते 9. त्याचप्रमाणे या दिवशी मंगळवार आहे. आता याचे दोन फायदे आहेत. इथे काय झालेलं आहे, नंबर 9चं रिपिटिशन झालेलं आहे. रिपिटिशन ऑफ नंबर 9 हे जे आहे ते न्यूमरोलॉजिकली काय दाखवतो तुम्हाला, तर एखाद्या गोष्टीची आपण म्हणतो सांगता, कम्प्लिशन, लिबरेशन, त्याच्यानंतर क्रिएटिंग अ स्पेस फॉर न्यू ऑपॉर्च्युनिटीज, हा त्याचा फायदा आहे. आणि स्पिरिच्युअली जर विचार केला तर स्पिरिच्युअली अतिशय पॉवरफुल असा दिवस आहे हा. तुमचं जर पर्सनल ट्रान्सफॉर्मेशन किंवा स्पिरिच्युअल ग्रोथ तुम्हाला करण्याची खूप अगदी जबरदस्त इच्छा असेल तर तुम्ही ह्या दिवशी सुरुवात करू शकता. त्याचप्रमाणे मंगळवार आहे या दिवशी. म्हणल्यानंतर मंगळवार हा प्लॅनेट मार्स म्हणजेच मंगळ या ग्रहाशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे नंबर 9 सुद्धा प्लॅनेट मार्सशी संबंधित आहे. आणि पृथ्वी तत्व, अर्थ एलिमेंट म्हणजे काय, तर स्टॅबिलिटी, प्रोटेक्शन, त्याच्यानंतर सक्सेस, प्रॉस्परिटी, ग्रोथ, या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड हे अर्थ एलिमेंट आहे. असा सगळ्या प्रकारचा योग, हा अतिशय शुभ योग, हा अनेक शतकांनंतर जुळून आलेला आहे. त्यामुळे दोन्ही मटेरियली आणि स्पिरिच्युअली असे दोन्ही प्रकारांनी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर सुरुवात करायची असेल, कुठल्याही नवीन तुम्हाला स्टार्टअप्स करायचे असतील तुमच्या लाईफमध्ये, तर ते पण तुम्ही सुरू करू शकता किंवा स्पिरिच्युअली पण खूप बेनिफिट त्याचा घेऊ शकता. आता ह्या झाल्या शुभ गोष्टी. पण एक त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ते जाणून घेणं गरजेचं आहे की मंगळ हा जो ग्रह आहे हा दोन प्रकारची ऊर्जा दाखवतो, एक विधायक ऊर्जा आणि एक विघातक ऊर्जा. आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट्स त्याचे मिळणार आहेत प्रत्येकाला. तर तुमच्या जन्मकुंडलीमध्ये मंगळ या ग्रहाची स्थिती कशी आहे, कुठल्या राशीमध्ये आणि कुठल्या स्थानामध्ये मंगळ हा ग्रह स्थित आहे, त्याप्रमाणे तुम्हाला त्याची विधायक आणि विघातक एनर्जी अशी वेगवेगळ्या प्रकारची मिळते. विधायक म्हणजे काय, तर शौर्य, पराक्रम, प्रचंड शारीरिक शक्ती, ह्या त्याच्यानंतर स्टॅबिलिटी, ग्रोथ, या सगळ्या गोष्टी मंगळाच्या आधिपत्याखाली येतात. आणि विघातक म्हणजे काय, तर राग, त्याच्यानंतर एखाद्याचा मत्सर, तिरस्कार, भांडणं, मारामाऱ्या, खून किंवा अपघात, वाहनांचे अपघात एस्पेशली, या सगळ्या विघातक गोष्टी या विघातक एनर्जीच्या अंडर येतात. पण आता हे तर तुम्हाला समजणार नाही सामान्य माणसाला, त्याला त्याची कुंडली माहीत नाहीये. त्यामुळे सगळ्यांनीच एक काळजी घ्यायची या दिवशी की लाल रंगाचे कपडे वापरायचे नाहीयेत. वाहन चालवताना खूप काळजी घ्यायची. घरातून बाहेर पडताना तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करून त्याला दुर्वा वाहून, लाल फूल वाहून तुम्ही बाहेर पडा. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी हनुमान चालीसा ही तुम्ही जास्तीत जास्त जर पठण केली तर अगदी उत्तम. तर ही सगळी काळजी तुम्ही या दिवशी घ्यायची.